नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय परत सांगली जिल्हा. आज बातमी येऊन धडकली की जयंतराव पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची मीटिंग झाली, चर्चा झाली, एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं की आपण आता एकत्र यायचं. आता ह्यातलं खरं तथ्य काय आणि कितपत गणित बसणार आणि काय ठरलं हीच आतली बातमी आणि त्याच्यावरच विश्लेषण करायचं आहे. आता विश्लेषण करायचं म्हटल्यानंतर पहिला मी विशाल पाटील यांनी कित्येकदा सांगितलेलं होतं की मी जयंत पाटील यांच्याबरोबर युती करणार नाही. मग अचानक असं काय घडलं की एकत्र बसला तुम्ही? तर एका कार्यक्रमाचं निमित्त होतं हे कळालं मला आणि त्या कार्यक्रमात सहज एकत्र आले. म्हणजे हे ठरवून बैठक झाली का? तर झाली नाही. परंतु एक नक्की स्ट्रॅटेजी ठरली हे मात्र मला कळालं की जयंतराव पाटील यांनी सुद्धा 2 पावलं मागे यायचं जी भूमिका होती तसं बोलून दाखवलं. तरीसुद्धा विशाल पाटील यांनी सांगितलं की नगरपंचायत आणि नगरपालिका याच्यामध्ये माझा विशेष रोलच नाही आहे. आता वसंत दादा गटाची ताकद जरी असली तरी पलूस, तासगाव, पलूस म्हणतात विश्वजित कदम, रोहित पाटील, तासगाव, जत इकडचा भाग आहे तिथं जे चाललंय ते चालू दे. मला काही विचारणार असेल, मला काही सीटा देणार असेल तर मला आनंद आहे. मी सहभागी आहे तुमच्यात, असं मी का बोलू नये? तर मी बोललोय. म्हणजे हे गणित मला आतली बातमी कळाली ती अशी आहे. परंतु जयंत पाटलांचं घ्या आष्टा, इस्लामपूर इकडं मात्र मला काही सांगू नका. तिकडच्या नगरपंचायत शिराळा मला काय त्याच्याबद्दल घेणं देणं नाही अशी स्पष्ट भूमिका विशाल पाटलांनी घेतलेली आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून विश्वजित कदम, जयंत पाटील आणि उबाटा हे एकत्र आलेले दिसत आहेत. आता येऊन जाऊन विशाल पाटलांची भूमिका होती ती विशाल पाटलांनी भूमिका विशद केलेली आहे आणि स्पष्ट केलेली आहे आणि सत्य बातमी आहे आज. पण भारतीय जनता पक्षाला याचा फायदा कितपत आहे? तर भारतीय जनता पक्षाला जयंत पाटील आणि विश्वजित कदम जरी एक आले तरी विशाल पाटलांची जी काही ताकद मिळणार होती ती पूर्ण मिळेल अशी अवस्था नाही. भारतीय जनता पक्षाला एवढं बरं आहे. विशाल पाटलांनी ओपन प्रचार करावा म्हटलं तर ते ओपन प्रचार करणार आहेत का? तर ते नाही. मला काही सीटा मिळाल्या इकडं तर मी निश्चितपणानं मदत करू या भूमिकेत आहेत. पण तू जास्त उत्साही ते दिसत नाहीत, अनुत्साहीच दिसतात त्या बाबतीत. आणि पलूसमध्ये, तासगावमध्ये, जतमध्ये आमची ताकद नाही हे स्पष्ट कबूल केल्यानंतर विश्वजित कदमसुद्धा त्यांना काही बाबा आपणहून काही सीटा देतील अशी भूमिका असायचं काही कारण नाही. रोहित पाटलांनी द्यायचं काही कारण नाही. तर अशा पद्धतीनं आता जत म्हटल्यानंतर पडळकरांचंही राजकारण आलं. तिथं 2-2 गट, 3-3 गट आणि पडळकर हे टार्गेट निश्चितपणानं जयंत पाटलांचं आहे. जयंत पाटील पूर्ण ताकद लावणार आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही आहे. अशा वेळेला विशाल पाटलांची भूमिका नरोवा कुंजरोवा असू शकते. म्हणजे ते काय व्हायचं ते होऊ दे. परंतु जिल्हा परिषदला आत्ता ते चाचपणी विशाल पाटलांची अशी चाललेली आहे की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला कितपत सन्मान मिळतोय, माझ्याबद्दल ह्यांची काय भूमिका आहे, जयंतरावांची भूमिका काय राहते, विश्वजित कदम तर आहेतच, त्याच्याबद्दल काही मला डाऊट नाही आहे. तर अशा वेळेला बघण्यासारखं राजकारण होणार आहे इथनं पुढच्या काळातलं की जयंत पाटील किती ताकद लावतायत आणि विश्वजित कदम त्यांना कितपत साथ देत आहेत. आपापल्या भागापुरतं ते आहेत, नगरपंचायत आणि नगरपालिका. पण ह्या निवडणुकींच्या नंतर इथला परफॉर्मन्स बघूनच जिल्हा परिषदला ह्यांची एकी कितपत राहील हे बघता येण्यासारखं आहे. तर ही बातमी जी आत्ता गाजते त्याच्यावर हे विश्लेषण करणं महत्त्वाचं होतं म्हणून आज केलं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.